पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। गांजा मिश्रित बंटा गोळी विक्री करणाऱ्या आरोपींकडून 149 किलो 715 ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित बंटा गोळी, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकूण 2,41,770 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर आळा घालणे व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले। पोलीस उपायुक्त गुणे शिवाजी पवार, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे 2 प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुणे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक जिलानी मोमीन यांना मौजे नाणेकरवाडी इथं इसम राहुल लोधी यांना संदीप नाणेकर यांचे भाड्याच्या खोलीत रूम नंबर 2 नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे इथं बंटा नावाची गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रित गोळ्या बेकायदा विक्रीसाठी आणलेल्या आहेत अशा गोपनीय माहिती मिळाल्यावरून छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी राहुल सिंग हेमराज सिंग लोधी, वय वर्ष 25, राहणार नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, याच्याकडून 64,800 रुपये किमतीचा 169 किलो 715 ग्रॅम बंटा नावाची गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रित गोळ्या, 1,66,970 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, एक मोबाईल असा एकूण 2,49,770 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाणे इथं NDPS ॲक्ट 1985 चे कलम 8क-20 सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस करत आहेत। सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय, शशिकांत महावरकर, सहपोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त गुणे शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त गुणे प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे 2 यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलीस हवालदार निखिल शेटे, पोलीस शिपाई कपिलेश हिगवे, निखिल वर्षे, सदानंद रुद्राक्षे, पोलीस शिपाई सपकाळ यांच्या पथकाने विशेष कारवाई केली असून पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणासाठी मदत केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.